सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचं औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी 100 फुटी रस्त्यावरील हँग ऑफ कॅफेवर हल्लाबोल केलाय। आतील सर्व केबिनची आणि साहित्यांची तोडफोड केली आहे। बाहेरील फलकही दगडफेक करून फोडलाय। या कॅफेसह आणखी 3 कॅफे फोडण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील हँग ऑफ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन युवतीशी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय। पीडित युवतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण याच्या विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। त्याला अटकही करण्यात आली आहे। दरम्यान शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने 2 वर्षांपूर्वी सांगलीतील कॅफेमध्ये लैंगिक चाळे सुरू असल्याची तक्रार करत सर्व कॅफे बंद करण्याचा इशारा दिला होता। थोडे दिवस प्रकार शांत राहिला, त्यानंतर राजरोसपणे कॅफेमध्ये लैंगिक चाळे करण्यासाठी मुभा दिली जाते। 6 महिन्यात याबाबत 2 गुन्हे दाखल झालेत। या प्रकारामुळे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज विश्रामबाग परिसरातील 100 फुटी रोडवर असणाऱ्या हँग ऑफ कॅफेवर हल्लाबोल केला। कॅफेतील केबिनची तोडफोड केली, आतील फर्निचर खुर्च्यांची तोडफोड केली, फलकावर दगडफेक करून तो फाडला, जोरदार घोषणाबाजी केली। विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सांगलीतील अनेक कॅफे मिनी लॉज बनलेत, येथे लैंगिक चाळ्यासाठी केबिन दिल्या जातात। हे कॅफे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, परंतु पोलीस हप्ते घेऊन कारवाई करत नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागलंय। यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरू राहिल्यास तोडफोड करावी लागेल। दिगंबर साळुंखे म्हणाले, सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे शेकडो कॅफे सुरू आहेत, तेथे आम्हाला आंदोलन करावं लागेल। सांगलीतील या प्रकरणात कॅफे मालकावर गुन्हा दाखल करून 6 आरोपी करावे अशी मागणी यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आली आहे। बंदूर माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण, मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे। गेले 2 वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात IG साहेब, परत SP साहेब, त्याच्या आधी आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत, पण तरी सुद्धा आता आपल्या सांगलीत हे असे अश्लील चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत। आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा, त्या मुलीचा बळी झालाय। म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय 15 तारखेला, म्हणजे परवा दिवशी। या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत। शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे, गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिलंय, IG साहेबांना निवेदन दिलंय, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत। खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत, यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस
पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात. मग हे पोलिसांच्या मुळे झालंय का? यांच्यामुळे यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती, जे अश्लील चाळे हे करतात, ती भीती यांची मोडलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार. आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे. आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो.